जय श्री सद्गुरु माणिक प्रभु। जय श्री गुरुदेव दत्त। अध्याय 44. निर्याण। प्रभू समाधी। श्री माणिक प्रभूंना श्री दत्ताचा चौथा अवतार मानला जात असे. प्रभूंना राजयोग मार्गी मानले जात असे. माणिक प्रभूंनी सकल मत संप्रदाय स्थापन केला. सकल मत संप्रदाय आदि शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांताच्या विचारांवर आधारित होता. या संप्रदायात सर्व प्रकारच्या लोकांना सामावून घेतले जाते. यात जातीभेद, धर्मभेद, लिंगभेद इत्यादी मानले जात नाही. माणिक प्रभूंनी आपल्या अवतार लीलेने हजारो जीवांचे दुःख हरण करून त्यांचे जीवन सुखी केले. अत्यंत सामर्थ्यवान असलेले प्रभू मनाने कोमल, दयाळू व उदार होते. संपूर्ण ऐश्वर्य त्यांच्याकडे धाव घेत असतानाही ते कल्पनातीत विरक्त होते. अंतर्ज्ञानी असलेले प्रभू अतिशय ज्ञानसंपन्न असून त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. प्रभूंच्या बोलण्यात आणि वागण्यात विनय, मधुरता व प्रेमळपणा असल्यामुळे ते सर्व प्रकारच्या लोकांचे अंतःकरण आकर्षून घेत असत. प्रभूंकडून कोणीही याचक रिक्त हस्ताने परत जात नसे. आत्तापर्यंत प्रभूंच्या आध्यात्मिक दरबारातील 4 महत्त्वाच्या व्यक्तींचे निर्याण झाले होते. आता माणिक प्रभूंच्या अवतार समाप्तीचा काळ जवळ आला होता. माणिक प्रभूंनी संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधी हा हिंदू धर्मातील देहत्यागाचा प्राचीन प्रकार आहे. अद्वैत वेदांतानुसार संजीवन समाधीमध्ये योगी खोल ध्यानाच्या अवस्थेत प्रवेश करून देहाचा त्याग करतो. कुंडलिनी जागृत करून घेतलेल्या संजीवन समाधी या प्रकारामध्ये चित्त व प्राण हे दोन्ही पंचमहाभूतांमध्ये विलय होतात. संत ज्ञानेश्वरांनी आळंदीला संजीवन समाधी घेतली होती. माणिक प्रभूंनी आपल्या समाधीचा दिवस 6 महिने आधीच ठरवून ठेवला होता. समाधी दिवसाची तयारीही तेव्हाच सुरू केली होती. पण ही गोष्ट जग जाहीर झाल्यास अनर्थ ओढवेल हे प्रभूंना माहीत होते. म्हणून प्रभूंनी आपल्या 4 निकटवर्तीय शिष्यांनाच याची कल्पना दिली होती व यासंबंधी पूर्णपणे गुप्तता राखण्याची आज्ञा दिली होती. प्रभूंच्या शिष्यांचे प्रभूंवर खूप प्रेम होते. त्यामुळे प्रभूंच्या समाधीची गोष्ट ऐकून त्यांना अतोनात दुःख झाले. ते दुःखाने सैरभैर झाले. पण गुप्तता राखायची आज्ञा असल्यामुळे त्यांना आपले दुःख कोणालाही सांगता येत नव्हते. बापाचार्य हे त्या 4 शिष्यांमध्ये प्रमुख होते. बापाचार्यांनी नृसिंहतात्यांच्या पश्चात मोठ्या धैर्याने आणि चातुर्याने संस्थांचे कामकाज उत्तमरित्या चालवले होते. तशातच प्रभूंच्या अवतार समाप्तीचा काळ जवळ येत चाललेला पाहून त्यांना अनिवार्य दुःख होत असे. पण दुःख गिळून संस्थांचे सर्व कामकाज ते अतिशय दक्षतेने करत. समाधीचा दिवस जवळ येत चालला होता. प्रभू या शेवटच्या काळात फळे, त्यातल्या त्यात अंजीर सोडून काहीच खात नसत. हळूहळू प्रभूंच्या प्रकृतीत थोडा फरक दिसू लागला. काही दिवसांनी त्यांच्या पाठीवर एक फोड दिसू लागला. प्रभू आपल्या शिष्यांना म्हणाले की हा काळफोड आहे. मग प्रभूंच्या 4 प्रमुख शिष्यांनी प्रभू राहत असलेल्या जागी जमिनीत खड्डा खणून समाधीला योग्य असे बांधकाम केले. आपल्या समाधीसाठी प्रभूंनी मार्गशीर्ष एकादशी हा दत्त जयंतीच्या 4 दिवस आधीचा पुण्य दिवस निश्चित केला होता. प्रभू समाधीच्या आदल्या दिवशी मुसलमानांच्या 11वी या सणाची खैरात होणार होती. त्याच्या 2 दिवस आधी प्रभूंची प्रकृती अस्वस्थ दिसत होती. पाठीवरील फोडही खूप मोठा झाला होता. अशा स्थितीत 11वीची खैरात कशी होणार याची चिंता शिष्यमंडळींना लागली होती. पण प्रभूंनी खैरातीचा दरबार भरवण्याची आज्ञा दिल्यामुळे सर्व व्यवस्था केली गेली.
जेव्हा प्रभू खैरातीसाठी दरबारात येऊन गादीवर बसले तेव्हा ते आजारी आहेत असे अजिबात वाटत नव्हते. उलट ते नेहमीपेक्षा फारच आनंदात दिसत होते. खैरातीचे काम रात्रभर चालले. त्यानंतर प्रभू समाधीचा दिवस उगवला. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.